राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक यांचे राज्यस्तरीय समन्वय समितीच्या सुकाणू समितीसह इतर मागण्यांसंदर्भात अनेक महत्त्वाची चर्चासत्रे पार पडली, परंतु कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या 17 प्रलंबित मागण्यांबाबत शासन अद्याप कोणताही ठोस निर्णयात्मक कार्यवाही करत नसल्याने केवळ चर्चा करून मागण्यांकडे जाणून बुजून वेळ मारून नेत आहे। राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य कर्मचारी व शिक्षक यांनी गुरुवारी सकाळच्या सत्रात जिल्हा परिषद पूनम गेट येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले होते। या प्रसंगी संघटनेचे शंतनू गायकवाड आणि राजीव साळुंखे यांनी आपल्या मागण्यांची माहिती जनक्रांती न्यूज चॅनेलला दिली। राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना व निम सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या मार्फत आज 2 तासाचे धरणे आंदोलन सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या 17 विविध मागण्यांसाठी करण्यात आलं होतं। ते चालू आहे। संपूर्ण राज्यभर हे आंदोलन आज चालू आहे। यातल्या प्रमुख मागण्या म्हणजे मागील सप्टेंबर महिन्यामध्ये राज्य शासनानं सुधारित पेन्शन निवृत्ती वेतन योजना लागू केली, परंतु आणि त्याचा विकल्प देण्याची अंतिम तारीख 31 मार्च ही दिली होती, परंतु अद्यापपर्यंत शासनाने त्याबाबतचा शासन निर्णय सविस्तररित्या निर्गमित केलेला नाही आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांना विकल्प कुठल्या धर्तीवर द्यायचा हा मोठा प्रश्न पडलेला आहे आणि नंतर हा विकल्प एकदा दिल्यानंतरचा अंतिम ठेवलेला आहे। आज राज्य सरकारी कर्मचारी व निम शासकीय कर्मचारी पुकारलेल्या संपात जिल्हा महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेमधील 19 प्रवर्ग संघटना, नर्सेस, ग्रामसेवक, लिपिक या इतर विविध मागण्यासाठी जुनी पेन्शनचा सुधारित GR निघाला पाहिजे आणि वेतन त्रुटी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे खुल्लर समितीचा अहवाल आला पाहिजे व मागासवर्गीय पदोन्नती झाली पाहिजे। या मागण्यासाठी व इतर मागण्यासाठी आज 2 तासाचं धरणे आंदोलन करत आहे।